मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार। नाशिक महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांकडूनही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। नाशिकच्या राजीव गांधी भवन येथे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण। अमरावतीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांना श्रद्धांजली। यावेळी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवारांना वारकरी संप्रदायाने वाहिली श्रद्धांजली। पुण्यातल्या भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत वाहण्यात आली श्रद्धांजली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टकडून दादांना श्रद्धांजली। ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान होता त्या ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर। सर्व चित्रपटगृहात 3 दिवस अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करा। चित्रपट सुरू होण्यापूर्वी किंवा शो दरम्यान 2 मिनिटं मौन पाळावं। राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाची चित्रपटगृहांना विनंती। बारामतीतल्या सहयोग बंगल्यात सर्वपक्षीय नेते तसंच कार्यकर्त्यांची सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी रीत। जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घेतली भेट। परभणीच्या पोखर्णी फाटा येथे व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विलास बाबर यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 14,000 तर चांदीच्या दरात 23,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,92,000वर, चांदीचे दर 4,04,000वर। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानंतर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याने प्रजासत्ताक दिन उत्सवाची सांगता। लष्करी वारशाच्या सामर्थ्याचं दर्शन। राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।